केवळ विद्वानांचाच नाही तर सर्वसाधारणांचाही उद्धार करण्यासाठीच श्री दत्त अवतार, दत्ताचा जन्म झाला आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे अवतार तत्वाचे महत्त्व क्षीण झाले आहे व आता केवळ पंडित व उपासक यांच्या पुरतेच महत्त्व उरले आहे. परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीनजनांचा उद्धार केला आहे. श्रीपाद, श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती इत्यादी अवतार आहेत. श्री दत्तगुरूचे तत्व कल्पनातीत आहे. अवधूत स्वामींच्या रूपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लीलामूर्तीचे एक गृहस्थ रूप पण आहे. ही माहिती बऱ्याचशा पंडितांनाही माहीत नाही. नित्य अनेक रूपांत प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रूपांत मात्र अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नाव अनघा देवी आहे, जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. हे दाम्पत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख, तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात. या दिव्य दाम्पत्याच्या अष्टसिद्ध मुलांचा अवतार झाला आहे. पद्मासनस्था पदयुग्मनुपुरा पद्मदधानाममयच पाणिओ योगार्थ सम्मिलिता निशिचलाक्षिंदत्तानुरक्ताम अनघा प्रपदे. श्रीप्रभूंच्या दत्तावताराला स्मर्तृगामी, स्मरण करताच भक्तावर कृपा करणारे दैवत असे म्हटले आहे. याचाच अर्थ खूप तपाचरण, भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्याच्यावर कृपावर्षाव करतात. अशा या परमकारुणिक दत्तदैवताने वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अवतार धारण केले. त्यातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होय. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर येथे इ.स. 1320 मध्ये अप्पलराज व सुमती या पुण्यवान दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने साक्षात श्रीदत्तगुरू प्रकट झाले व त्यांनी या अवतारात अनेकांचा उद्धार केला. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याच काळातील परमभक्त शंकर भट यांच्याकडून त्यांच्या लीला चरित्र ग्रंथांची रचना करून घेतली व हा ग्रंथ 700 वर्षांनी प्रसिद्ध होईल असे सांगून ठेवले. मूळ तेलुगूत असलेल्या ह्या ग्रंथाचे मराठी भाषांतर हैदराबादच्या प.उ. श्री हरिभाऊ निटुरकर यांनी केले आहे. या अंग दंपतीची उपासना पद्धती कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरूंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वतः सांगितली. याचे विवरण व्यासलिखित दत्तपुराणामध्ये आहे. या युगात या उपासनेचा, व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य चक्रवर्ती होऊन त्याने एका स्वर्णयुगाचे निर्माण केले. त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी हे व्रत आचरण केले असा पुराणात उल्लेख केला आहे. भाविष्योत्तर पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण व दत्त पुराणी ग्रंथात या व्रताचा उल्लेख आढळतो. यातही भाविष्योत्तर पुराण व ब्रह्मांड पुराण तर हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस व श्रीपाद चारितामृतात प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करण्यास सांगितले आहे. श्री दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचमाश्रमी आहेत. ग्राहस्थाश्रमाचे आचरण ही त्यांनी केलेले आहे. पत्रीपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी रूप आहे. या दाम्पत्यास नेमी, ह्रीमान, कीर्तिमान, जितात्मा, मुनिन्वीर्यक, दीप्तिरोम, अंशुमन, शैलाभ अशी 8 मुले आहेत. यांचे पूजनात्मक व्रत श्री दत्ताजनेने कार्तवीर्यराज ने प्रथम केले व पृथ्वीवर त्याचा प्रसार केला. या अनघा दत्तव्रताच्या प्रभावानेच कार्तवीर्य आदर्श, महाशक्तिशाली राजा झाला असे भगवान श्रीकृष्णाने धर्मराजास सांगितले. द्वापारी युगांत हे व्रत थोडे क्षीण झाले, पण भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला उपदेश केला व या व्रताचे आचरण करविले. सर्व भक्तांवर श्री सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे कमी झालेले व्रत पुन प्रसिद्ध झाले आहे. श्री दत्तगुरूंचे अवधूत हे स्वरूप तर आहेच, पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थ स्वरूपही आहे. याच गृहस्थ स्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा पूजेचा संदर्भ आहे. सांप्रत अनेकांना याची माहिती नसते. अनघालक्ष्मीचे स्वरूप व व्रत समजावे हा या लेखाचा उद्देश आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.